सप्रेम जय भीम. सर्व बहुजन संघटक समाज माध्यमावरील या वृत्तवाहिनीच्या सर्व फॉलोअर्सना, दर्शकांना, श्रोता वर्गांना व या वाहिनीच्या सर्व टेक्निशियन्स व आमचे मित्र राहुल खांडेकर या सर्व मान्यवरांना मी सप्रेम जय भीम करतो. आणि आज वामनदादा कर्डकांच्या स्मृती प्रित्यार्थ या वाहिनीवर चालू असलेल्या मालिकेमध्ये मी वामनदादा कर्डकांच्या गीतातील संविधानिक मूल्य या विषयावर दोन मूल्याबद्दल, संविधानिक मूल्याबद्दल मी आपणास या ठिकाणी चर्चा करीत आहे आणि संभाषण करीत आहे. बंधुजन हो, वामनदादा कर्डक यांच्या संविधानिक मूल्याच्या अनुषंगानं त्यांचे ज्या काही गीत रचना आहेत, वामनदादा कर्डकांच्या जवळपास 5000च्या वर गीत रचना असल्याचे सागर जाधव यांनी केलेल्या संपादन खंडामध्ये 4 ते 5 खंडामध्ये त्यांनी या गीत रचना संपादित केलेल्या आहेत, संकलित केलेल्या आहेत. आणि या सर्व गीतांचं जरी नसेल तरी माझ्या वाचण्यामध्ये आणि माझ्या अनुभूतीला ज्या काही त्यांच्या गीत रचना आलेल्या आहेत त्यातून मी त्यांचं जे काही आकलन केलेलं आहे की वामनदादा कर्डकांच्या गीतामध्ये जे काही संविधानिक मूल्य आहेत त्या संविधानिक मूल्याला जनतेपर्यंत पोहोचविण्याची आणि त्या अनुषंगानं त्याची मांडणी करण्याची कुणी तसदी घेतल्याचं माझ्या वाचण्यात किंवा माझ्या पाहण्यात आलेलं नाही. आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी आपणाला वामनदादा कर्डकांच्या गीतातील संविधानिक मूल्य आणि त्यामध्येही फक्त 2 मूल्यांचं 2 गीताच्या माध्यमातून मी आपणाला या ठिकाणी संभाषण करणार आहे. भारतीय संविधान आपल्याला माहिती आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण अंगीकृत, अधिनियमित आणि स्वतः प्रत अर्पण केलेला आहे. आणि तेव्हापासून संविधानाचा अंमल आपण प्रारंभ केलेला आहे. त्याच्यातील काही महत्वाची कलम आपण 26 नोव्हेंबर 1950 पासून आणि काही कलम हे 26 नोव्हेंबर 1949 पासून आपण लागू केलेली आहेत. असं असताना जनसामान्यामध्ये जेव्हा संविधानाची मूल्य किंवा संविधानाचं वाचन, संविधानाची प्रत जनसामान्याला, मराठी भाषिकांना ही जवळपास 1979 मध्ये प्रथम प्रत मराठी भाषांतरित झालेली आहे. म्हणजे 1979 पर्यंत संविधानाची प्रत मराठी भाषिकांना उपलब्ध नव्हती. आणि त्यातही वामनदादा कर्डकांना ही प्रत कधी उपलब्ध झाली असेल आणि ती प्रत दादांनी वाचून आपली गीत रचना कशी केली असेल, म्हणजे संविधानाची प्रत वाचून तर दादांनी आपल्या गीतांची रचना केलेली नाही, ही तर गोष्ट एकदम सत्य आहे. मग ही संविधान मूल्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रातून, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून वामनदादांनी वेचली आणि ती आपल्या गीतामध्ये टाकलेली आहे. म्हणजे संविधान वाचून दादांनी गीत रचना तयार केलेली संभवत नाही, कारण संविधानाची मराठी प्रतच 1979च्या पुढं मराठी भाषांतरित झालेली आहे. तेही शासनाने छापलेली आहे. शासनाच्या प्रती 10,000च्या वर कधीही शासन प्रत छापित नाही. आणि ती प्रत दादापर्यंत येऊन दादांनी वाचून त्या गीत रचना केली असं संभवत नाही. तर संविधानाची मूल्य वामनदादांनी आपल्या गीतामध्ये जे पेरलेली आहेत, तर ती मूल्य बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून
दादांनी ती वेचलेली आहेत आणि आपल्या गीतामध्ये पेरलेली आहे. आणि म्हणून वामनदादा कर्डकांच्या गीतातील संविधान मूल्य ही एक फार मोठी सिरीज आणि मालिका अशी आपल्याला आपल्या वाहिनीवर प्रसारित करता येईल. आजच्या प्रसंगी मी फक्त 2 संविधानिक मूल्य जी अत्यंत महत्वाची आहेत ती वामनदादांच्या अनेक गीतामध्ये आलेली आहे. पण या ठिकाणी मी फक्त 2 गीतांचाच या ठिकाणी उल्लेख करणार आहे. आपल्याला माहिती आहे की संविधानिक मूल्य ही संविधानाच्या सरनाम्यामध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही गणतंत्र घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष समाजवादी गणतंत्र घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास विचार, अभिव्यक्ती, उपासना यांचे स्वातंत्र्य, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि संधीची व दर्जाची समानता प्राप्त करून देण्याचा हे जे काही आपण संविधानिक मूल्य या सरनाम्यामध्ये नमूद केलेली आहे हीच संविधानिक मूल्य वामनदादांच्या शेकडो नव्हे तर हजारो गीतामध्ये वामनदादांनी पेरलेली आहे. फक्त त्याला संकलित करून सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्याचा मी एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. यशवंतराव जी चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या संस्थेने या विद्यापीठाने 1-2-4 वर्षापूर्वी वामनदादा कर्डकांच्या गीतावर एक निबंध स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती आणि मी वामनदादा कर्डकांच्या गीतातील संविधानिक मूल्य या विषयावर एक निबंध मी या विद्यापीठाला सादर केला होता आणि त्या विद्यापीठाने या निबंधाला प्रथम पारितोषिक देऊन त्यांनी हा निबंध स्वीकृत केलेला आहे. त्या याच्यामधल्या मी 2 संविधानिक मूल्य आपल्या समोर मांडतो की धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे संविधान मूल्य अत्यंत महत्वाचं मूल्य आपल्या संविधानानं स्वीकारलेलं आहे. आणि याच्यातलं जे समाजवादी हे मूल्य जे आहे हे मूल्य अत्यंत महत्वाचं मूल्य की जो आपल्या ज्या मूल्यावर आपल्या मार्गदर्शक तत्वामध्ये संपूर्ण देशाची रचना कशी असेल तर धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी समाज रचना असेल अशा पद्धतीचं संविधान मूल्य यामध्ये आपण उद्घोषित केलेलं आहे. या अनुषंगानं वामनदादा कर्डकांनी ज्या काही आपल्या गीत रचना अत्यंत महत्वाची गीत रचना आहे ती पूर्ण महाराष्ट्राला सर्वदूर विदित आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सर्वदूर महाराष्ट्र आंबेडकरी जनता आणि कष्टकरी शोषित जनता या गीताला नेहमी गुणगुणत असते आणि सादर करीत असते. असं जे महाराष्ट्रातलं गीत आहे वामनदादा कर्डकांचं समाजवादी समाज रचनेवर ते गीत आहे की सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं आहे हो आणि सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे. हे समाजवादी स्वरूपाचं गीत आहे. समाजवाद या संविधानाचा अत्यंत महत्वाचं मूल्य आहे. हा समाजवाद सरनाम्यामध्ये 1976 ला घटना दुरुस्ती करून तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी हे 2 ते 3 शब्द समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकता हे 3 शब्द संविधानाच्या सरनाम्यामध्ये 1976 ला समाविष्ट केलेले आहे. परंतु वामनदादा कर्डकांचं हे जे गीत आहे ते तत्पूर्वीच
प्रसारित झालेलं गीत आहे. आणि वामनदादा कर्डक हे या व्यवस्थेला, राज्य शकट हाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाहीर सवाल करतात. सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं आहे? बिर्ला, बाटा, टाटा हे जमीनदार भांडवलशाहीचे प्रतीक आहेत. आज बिर्ला, बाटा आणि टाटा पेक्षाही अदानी आणि अंबानी हे दोन भांडवलदार घराणी आज या राज्य शकट आणि सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून आज ते देश चालवित आहेत. या देशातल्या 1% लोकांकडे या देशातली 40% संपत्ती आहे. या देशातल्या 1% लोकांकडे या देशातली 40% संपत्ती आहे. आणि हे अगदी काल 17 मे आणि आज 18 मे, 17 मे रोजीच्या लोकमत मध्ये हे प्रकाशित झालेलं आहे. काय प्रकाशित झालेलं आहे की या देशातल्या 1% लोकांकडे या देशातली 40% संपत्ती आहे आणि बाकी 99% लोकांकडे 60%. आणि त्याच्यातल्याही नंतर शेवटीच्या 10% लोकांकडे, वरून 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे आणि बाकी 90% लोकांकडे 30% संपत्ती. मग अशा परिस्थितीमध्ये वामनदादा कर्डक विचारतात, सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं आहे? आज आम्ही अंबानी आणि अदानी बद्दल मोदी सेठला विचारतो. दादानी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना टाटा, बाटा, बिर्ला बद्दल विचारलं. आजचे जे काही शेठजी आहेत, आज मोदी शेठला, मोदी प्रधानमंत्र्यांना आम्ही विचारतो की सांगा आज अदानी आणि अंबानी कुठे आहे आणि आमच्या हिस्स्याचा वाटा, धनाचा वाटा कुठे आहे? वामनदादा कर्डकांनी तत्कालीन भांडवलदारांबद्दल हा राज्यकर्त्यांना प्रश्न केलेला आहे की सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं आहे हो, आणि सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे आहे? त्याच्यातलं आमचं पार्टिसिपेशन कुठे आहे? आमचा हिस्सा कुठे आहे? या देशातल्या संपत्तीमधला आमचा हिस्सा कुठे आहे? हे या देशाला, या व्यवस्थेला दादानी विचारलेला हा प्रश्न आहे. दादा म्हणतात, घाम शेतात आमचा गळ. आज शेतकरी तर विदीर्ण अवस्थेमध्ये आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. इव्हन इंग्रजांच्याही काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. पण मनमोहन सिंगापासून जेव्हापासून या देशामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण, खाऊ जा धोरण किंवा खाऊन जा या आणि या देशाला लुटून खाऊन जा, एका परदेशी कंपनीनं, ईस्ट इंडिया कंपनीनं देशाला गुलाम केलं. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई म्हणतात कि मैं पूरे दुनिया में घूम रहा हूं कि आओ और हमारे देश में कारोबार करो, हमारे देश में कंपनियां खुलवाओ और हमको रोजगार दो. नरेंद्र भाई मोदींचं हे स्टेटमेंट आहे एका भाषणातलं कि मैं अपने देश का पत्ता लेके दुनिया में घूम रहा हूं कि आओ और हमारे देश में कंपनी खुलवाओ. काल ट्रम्पचं स्टेटमेंट होतं ऍपल कंपनीला की भारतामध्ये कारखाना काढू नका. सांगण्याचा जो मुद्दा आहे की हा देश भांडवलदार घराणे चालवत आहे आणि आम्ही दलित, शोषित, भटके, विमुक्त, बहुजन समाज, आदिवासी, अल्पसंख्याक आज आम्ही रोटीला मुताज झालेले आहोत. आणि म्हणून दादा म्हणतात, घाम शेतात आमचा गळ, चोर आयतच घेऊन पळ. कोणता चोर? जमीनदार. हजारो एकर जमिनी त्यांच्या आहेत.
शेकडो एकर जमिनी ज्यांच्या आहे ते चोर आहेत. शेतात आम्ही राबतो आणि त्याचा माल चोर घेऊन पळतो. धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठं आहे? हा प्रश्न आहे व्यवस्थेला. हे जे धन चोरून नेणारे चोर आहेत त्याचा फाटा कुठे आहे? कुठे दडलेले आहेत ते आम्हाला सांगा. हा सवाल आहे. समाजवादी विचारसरणीचं हे गीत आहे. न्याय वेशीला टांगा सदा. सामाजिक न्यायाची घोषणा करतो. महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्र्यानं सांगितलं की माझ्या खात्याचा 4,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं देवा भाऊ आमचे 4,000 कोटी का घेतले? संजय शिरसाटाने सवाल केला, माहिती दिली की माझ्या खात्याचे सामाजिक न्याय खात्याचे 4,000 कोटी रुपये पळवले अजितदादांनी देवा भाऊनी. दादा म्हणतात न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा. माल कुणाचा आहे? शेतातला माल कुणाचा आहे? कारखान्यातला माल कोणाचा आहे? कोण घाम गाळतो आहे? कोण कष्ट करतो आहे? वर्कड. मार्क्सनं जे सांगितलेली वर्कड मूल्य, म्हणजे आम्ही मेहनत करतो त्याचं मूल्य आम्हाला मिळत नाही. आम्हाला कमी मूल्य देऊन आमच्याकडून जास्त उत्पादन घेऊन हे जे वर्कड सरप्लस सिद्धांत आहे त्याबद्दल दादा म्हणतात न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा. अरे करा निवाडा, आणा तराजू, काटा कुठं आहे हो? करा निवाडा, आणा तराजू, आणि तो जो बॅलन्सिंग आहे काटा, तो काटा कुठे आहे? कोण काटा मारित आहे ते आम्हाला सांगा. हे समाजवादी मूल्य, संविधानातलं समाजवादी मूल्य पेरण्याचं काम वामनदादा कर्डकांनी केलेलं आहे. हे गीत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये झोपडपट्ट्यामध्ये गुणगुणलं जात आहे, पण लढा उभा होत नाही. ही शोकांतिका आहे. कारण आम्हाला धर्माच्या आखू देऊन गुंग केलेला आहे. लोणी सारं तिकडं पळ, इथं भुकेनं जिवळा जळ. लोणी साय लोणी सारं तिकडं पळ. कुणाकडे? अदानी अंबानीकडे. खेड्या गावातल्या गाई म्हशीचं दूध माणसं शहरात आणून देतात आणि शहरातले धनदांडगे हे दूध विकत घेऊन त्याच्यावर मजा आणि ताव मारतात. खेड्यातल्या मुलांना दूध मिळत नाही. त्यांचं कुपोषण चालू आहे, त्यांचं उपोषण चालू आहे. मेळघाट असो, मोखाडा असो, आदिवासींच्या मुलांचं कुपोषण आणि उपोषणानं ते मरत आहे. आणि इकडं लोणी सारं तिकडं पळ, इथे भुकेनं जिवळा जळ. दुकानवाले दादा आमचा आटा कुठं आहे हो? दादा प्रश्न करतात, हे दुकानवाले दादा आमचा आटा कुठं आहे? अरे आम्ही रोज कष्ट करतो, आम्हाला जेवायला का मिळत नाही? हा प्रश्न व्यवस्थेसमोर उभा केलेला आहे. इथं बिराड उघड्यावर, इथं लुगडी लुगड्यावर. बिराड उघड आहे. भटक्या विमुक्तांचं, दलितांचं, शोषितांचं, बहुजनांचं, आदिवाशांचं बिराड उघड्यावर आहे. तांडा चालला दादांचं दुसरं गीत आहे. घेऊन बिराड पाठी दाण्याच्या शोधासाठी, दाण्याच्या शोधासाठी मुकदमाच्या पाठी तांडा चालला. बिराड घेऊन, पोटासाठी बिराड घेऊन आमचे चाललेले. ऊसतोड कामगार असो, भट्टीयावर विटेच्या भट्टेवरचे कामगार असो, वाळू उपसा करणारे कामगार असो, माथाडी असो, मापाडी असो, ही सगळी मंडळी राबून कष्ट करते आहे. इथं बिराड उघड्यावर अजूनही घरकुल मिळत नाही. 1.5 लाख 2 लाख रुपयाला घरकुल आहे, पण गरीबाला मिळत नाही. इथं बिराड उघड्यावर, तिथे लुगडी लुगड्यावर. श्रीमंतांच्या घरी
त्यांच्या बायकांना कंजीवरम शालू, शालूवर शालू, लुगड्यावर लुगडं, इथं लुगडी लुगड्यावर, या दुबळीचं धुडकं फडकं धाटा कुठाय हो. या गरीब बाईचं धुडकं फडकं आणि त्याला जो धाटा आहे त्या शिवण्याचा जो धाटा धागा आहे ते कुठे आहे. हा प्रश्न समाजवादी प्रश्न हा दादानी विचारलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की मी समाजवादी आहे, मी समतावादी आहे, मी समाजवादी आहे. समाजवादी समाज रचना बाबासाहेबांनी नाकारलेली नाही. साम्यवादी समाज रचना, रक्तरंजित क्रांती बाबासाहेबांनी नाकारलेली आहे, समाजवादी नाही. स्टेट सोशलिझम बाबासाहेबांचा सिद्धांत आहे. संविधानिक लोकशाही बाबासाहेबांचा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताची पेरणी वामनदादा कर्डक आपल्या गीतामध्ये करतात. इथं मीठ मिरची अन तुरी, तिथं मुर्गी कटलेट सुरी. गरीबाच्या घरामध्ये मीठ मिरची आणि तुरी शिजतात भगवण्यामध्ये. तुरी खाऊन गरिबांची पोरं जगतात, वाढतात. आणि तिथे 5 स्टार मध्ये, 3 स्टार मध्ये, श्रीमंताच्या घरी, अंबानीच्या बंगल्यात. अंबानीचा बंगला केवढा आहे आपल्याला सांगण्याची गरज नाही. सेकंदाला 40 लाख रुपये तो व्यक्ती कमवतो. सेकंदाला 40 लाख. आणि इथे दिवसभर राबलं तर 400 रुपये देखील मिळत नाही. अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा अहवाल की या देशातल्या 70% लोकांना दिवसाला 20 रुपये मिळतात. अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा अहवाल आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांनी ते बसवलं. मोदी सरकारच्या काळात असले कुठले कमिशन्स नाहीत, आयोग नाहीत जे गरिबी मोजतील. कारण इथं जे आहे फक्त विश्वगुरु बनण्याचे स्वप्न त्यांना पडत, गरिबाचे पोट भरण्याचे नाही. फुकट राशन, 80 कोटी लोकांना फुकट राशन. अरे फुकट राशन दिल्यानंतर देश विकसित कसा? 80 कोटी लोकांची क्रयशक्ती वाढवा. क्रयशक्ती ही ताकद असते, फुकट खाणं ताकद नाही. इथे मीठ मिरची अन तुरी, तिथे मुर्गी काटा सुरी. सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठं आहे हो, आणि सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे. शोधा सारे साठे चला. दादा म्हणतात शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. समाजवाद. धनाचे साठे आहेत शोधा, जनतेला सांगतात ते. शोधा सारे साठे चला, आता पाडा वाटे चला. वामन दादा आमचा घुगरी घाटा कुठं आहे. हे समाजवाद पेरणार, जनतेला जागृत करणार गीत वामनदादा कर्डकांनी लिहिलेलं आहे. कुठल्याही समाजवादी आणि कम्युनिस्ट म्हणणाऱ्या नेत्यांनी, साहित्यिकांनी या तोडीचं गीत लिहिलेलं नाही. कष्टकऱ्याची गाणी असा नारायण सूर्य यांनी एक गीत संग्रह प्रकाशित केला. मला वाटलं वामनदादा कर्डकांचं हे गीत असेल ते, पण नारायण सूर्यनी वामनदादा कर्डकांच्या या गीताला किंवा त्यांच्या कोणत्याही गीताला त्याच्यामध्ये स्थान दिलेलं नाही. त्यांना ते कष्टकऱ्याचे तारणहार किंवा कष्टकऱ्यांचा आवाज मानायला तयार नाही. पण कार्यकर्ते मात्र, जमिनीवरचे कार्यकर्ते मात्र या गीताला एक टायटल सॉन्ग या दृष्टिकोनातून
हे गीत गात असतात. वामनदादा कर्डकांचे निधन झालं 15 मे 2004 रोजी. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये किशोर जाधवांनी हे गीत अंत्ययात्रेमध्ये गायलं. अनेक गीतं गायले, त्याच्यात हे एक गीत अगदी तोंडपाठ. कष्टकरी कामगारांचा लढा लढवणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे गीत अगदी तोंडपाठ आहे. हे समाजवादावरचं गीत आहे. दुसरं एक गीत आहे, ते मी थोडक्यामध्ये आपल्याला एक सांगतो की दादा, आज स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटून गेलेली आहे, 77 वर्ष होत आहे. दादा एका गीतामध्ये म्हणतात, स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या आणि आता तरी गरीबाला घास मिळू द्या. स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या. स्वातंत्र्य जे तुम्ही म्हणताय, विचार, अभिव्यक्ती, उपासना, श्रद्धा, याचं जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे, त्याचा अर्थ काय आहे आम्हाला कळू द्या आणि आता तरी गरीबाला घास मिळू. जागला जवान आग प्यावया निघाला, गुलामीला अग्निडाग द्यावया निघाला, गरिबी ही त्यामध्ये जळू द्या आणि आता तरी गरीबाला घास मिळू द्या. अरे फुकट नको, आम्हाला कष्टाचा घास पाहिजे. मोदी दादा, आम्हाला फुकट 5 किलो राशन नको, आम्हाला घामाचा घास मिळू दे. आम्हाला कष्ट, आम्ही कष्ट करणारी माणसं आहोत, देश घडवणारी माणसं आहोत, समाज घडवणारी माणसं आहोत, या देशाला विकसित भारत करणारी माणसं आहोत. आम्हाला फुकट 5 किलो धान्य नको. राज्य महाराज्य केले तुम्ही ताजे, तनखेबंदीचे ढोल आता वाजे. ज्यावेळेस इंदिरा गांधींनी राज्य महाराजांची तनखेबंदी केली होती, त्या काळातलं हे गीत आहे. 1968 ते 69 मधलं हे गीत आहे. ह्या वया गोड घास बड्या मंडळीने, त्यावरी तेल तुम्ही ओतले पळीने, इकडे ही ती पळी आता वळू द्या आणि गरीबाला आता तरी घास मिळू द्या. करी मजुरी रे मोल करीन माता. आजही खेडेगावामध्ये, शहरी भागामध्ये मोल मजुरी आमची माता करीत असते. करी मजुरी रे मोल करीन माता, मोल मजुरीचे ती मागत असे आता. जोंधळ्याची उंच रास राहू द्या तुम्हाला, कष्टाचे 4 किलो मिळू द्या आम्हाला. हे मोदी सेठ, फुकटचे 5 किलो नको, कष्टाचे 4 किलो आम्हाला मिळू द्या. जात्यावरी दळण ते दळू द्या आणि आता तरी गरीबाला घास मिळू द्या. स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या. काय आहे स्वातंत्र्य तुमचं? काय आहे विकसित भारत? काय आहे आत्मनिर्भरता? त्याचे अर्थ आम्हाला कळू द्या आणि आम्हा गरीबाला आता तरी घास मिळू द्या. आज तरी थोडे मागे ही जनता, आज तरी थोडं मागतो आम्ही, काय जास्त नाही. देणे हे देणे नाही कसे म्हणता? आम्ही थोडं मागतो आहोत, तरी तुम्ही नाही म्हणता. समान वाटणे ही मागणी उद्याची. उद्या आम्ही समान वाटा मागू, आज तर आम्ही थोडं मागतो. ढळला नाही तोल, अजूनही घरंदाज आम्ही वागतो. ढळला नाही तोल आमचा, अजूनही घरंदाज आम्ही वागतो. आणि आजवरच्या मुद्दलाचं फक्त व्याज आम्ही मागतो. आम्ही व्याज मागतो आहोत, मुद्दल नाही. आणि दादा देखील त्याच पद्धतीने याच्यात म्हणतात. काय म्हणतात? आज तरी थोडे मागे ही जनता, देणे हे देणे नाही असे कसे म्हणता? समान वाटणे ही मागणी उद्याची, पस्तवाल पाहुनी डागणे उद्याची, काळाशी सूत हे जुळू द्या आणि आता तरी गरीबाला घास मिळू द्या. स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे तुमचं स्वातंत्र्य? याचा अर्थ आम्हाला कळू द्या आणि गरीबाला आता तरी घास मिळू द्या. वामन ही क्रांती साध आता घाली. वामन म्हणतो, क्रांती आता साध घालीत आहे, हाक देत आहे, आवाज देत आहे. नव्या विचाराची सृष्टी आता नाली.
नवीन विचार आता करू लागलेले आहेत. वाटेवरी सक्त सिंधू पातली तरी बी पार करू गरिबांची घालवू गरिबी ध्येयावरी दृष्टी आता वळू द्या आणि आता तरी गरिबाला घास मिळू द्या. या पद्धतीनं वामनदादा कर्डकांनी स्वातंत्र्याचा अर्थ, समाजवादाचा अर्थ आणि अनेक धर्मनिरपेक्षतेचा, समानतेचा, एकतेचा सांगू किती मी दादा, एकतेने इथे नांदा. या देशातल्या सगळ्या समाजाला, धुरीणांना, धर्मांधांना, जात्यांधांना सगळ्यांना दादांनी आव्हान केलेलं आहे की सांगू किती मी दादा, अरे एकतेने इथे नांदा. तेव्हा मी राहुल खांडेकरांना विनंती करणार आहे की वामन दादा कर्डकांच्या गीतातील संविधान मूल्य याच एका विषयावर एक सिरीज आपण चालवावी, 4 ते 5 दिवसाची किमान, आणि प्रत्येक मूल्यावर दादांच्या ज्या गीत आहेत त्या गीतांचं आपल्याला निरूपण, त्यांचं विश्लेषण आणि त्याचा अन्वयार्थ आपल्या समोर ठेवता येईल. या ठिकाणी वामनदादा कर्डकांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून 4 ओळी मी समर्पित करतो आणि माझं या ठिकाणी भाषण मी संपवितो. कवीचा कवी, शाहिराचा शाहीर, वामन तू थोर होतास. कवीचा कवी, शाहिराचा शाहीर, वामन तू थोर होतास. घर तुझं पडक तरी भीमाचं लाडक तू थोर होतास. बाबासाहेब आंबेडकरांचं लाडकं जर कोर कोणतं असेल तर ते वामनदादा कर्डक. सगळ्यात लाडकं कोर तर वामनदादा कर्डक. भीमा तुझ्या मताचे जर 4 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. घराघरात भीम पेरणारा वामन हा हो. कवीचा कवी, शाहिराचा शाहीर, वामन तू थोर होतास. घर तुझं पडक तरी भीमाचं लाडक तू थोर होतास. तू गायलेला प्रत्येक शब्द भीमाची ओवी. तू गायलेला प्रत्येक शब्द वामनदादांनी जे गायला ते भीमाची ओवी झाले. बुद्ध कबीर, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही. बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही. साधी गोष्ट. दादा म्हणतात प्रत्येक शब्द भीमाची ओवी झाले. तू गायलेला प्रत्येक शब्द भीमाची ओवी झाले आणि तुझ्यामुळेच वामन घराघरात आमच्या कवी झाले. वामनदादामुळेच घराघरात आमच्या लाखो घरामध्ये कवी झालेले आहेत. आणि म्हणून वामनदादा कर्डकांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमातले 2 गीतांचं निरूपण, विश्लेषण, अन्वयार्थ, वामनदादा कर्डकांच्या गीतातील संविधानिक मूल्य, त्यातील स्वातंत्र्य आणि समाजवाद या 2 मूल्यावर या ठिकाणी मी आपलं संभाषण आणि वर्णन केलेलं आहे. आपण सर्वांनी या भाषणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग झालात आणि राहुल खांडेकर यांनी मला या ठिकाणी अभिव्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल बहुजन संघटक या वृत्त वाहिनीच्या सर्व टेक्निशियन्स, सर्व स्किल्ड, अनस्किल्ड सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वामनदादा कर्डकांना विनम्र अभिवादन करतो. जय भीम, जय भारत.